फिर आता पहलगामला गेलो ना, एक दिवस पहिले पहलगामला होतो मी, काश्मीरला होतो तेव्हा. एक दिवस पहिले ते फायरिंग व्हायचे पहिले पहलगामला होतो. माझे मित्र आहेत फौजी वगैरे सगळे माझ्या सोबत होते तिथे. पण दुसऱ्या दिवशी जसं एअरपोर्ट वरनं उतरलो ना, एकदम म्हणजे धक्कादायक अशी घटना आहे. आपल्या सोबत आपली फॅमिली असते, म्हणजे वारले त्यांना मी एक प्रकारे म्हणजे अक्षरशः आम्हाला एकदम डोळ्यात पाणी आले त्या टायमाला. म्हणजे ते काय घडलं, हे नाही घडायला पाहिजे. नाही, पाकिस्तानीवाल्यांचा नेहमीच एकदम झालेला आहे लोकांना. काय सांगताल त्याबद्दल आता? काय काय मोदीजींनी एकदा फैसला केला पाहिजे, एकदा केलं पाहिजे. आपण ठरवला, मोदीजींनी ठरवला, तो ते 1 तासाचा पण क्षण नाही राहणार त्या पाकिस्तानला उडवायचा. एक कुठेतरी पाठीमागे म्हणून हे सगळे पण विचार केला ना एक दिवशी. आता आपल्या इथे तर कारण की नेहमी झाला कोणाची फॅमिली आज उद्ध्वस्त होते त्यामुळे, तर बघून वाईट वाटतं ना. याच जागेवर आपली फॅमिली आपल्याला किती वाईट वाटलं असतं. तरी बरंच नाही चांगलं नाव केलंय. नाही तर मी त्या जागेवर असता मी एकदम म्हणजे एक सांगायचं उदाहरण, मी नेहमी माझ्या मुखातून जय श्रीराम करत असतो. माझ्या सगळ्या गाड्यांवर पण नाव जय श्रीराम. मग त्याच्या मुले काय म्हणजे आमचा महेश शेड आहे, तो पण बोलत अरे राहुल शेट तू नव्हता असा तसा, म्हणजे बोले. पण वाईट किती वाटतं मनाला, कोणाची तरी फॅमिली लहान बाळ तिथे रडतात बघून. असं नाही केलं पाहिजे, आहे का नाही? आज तुम्ही सांगा, आपण हिंदू मुस्लिम कधी अलग नाही समजलो. आज मुस्लिम समाजातील हे आपले शेतकरी वर्ग ते आपले नंदी पाळतात, त्यांच्यावर जीव लावतात, त्यांच्यावर प्रेम लावतात. मग कुठेतरी माणूस किती होणार. पण आपल्या भारतातील मुसलमानांनी जेवढी मुसलमान वर्ग असेल सगळ्यांनी साथ दिली, सगळ्यांनी देशाला पाठिंबा दिला. का? आम्ही पहिले हिंदुस्थानी आहे, आम्ही पहिले भारतवासी आहे. आम्हाला त्यांचा निषेध करायचा आहे. त्यांनी आमच्या सोबत, आमच्या देशासोबत, आमच्या कुटुंबासोबत चुकीचं केलं.